राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगाव शहरातील निवासस्थानावर चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे। आपण जळगाव शहरातील मुक्ताई या एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर आहोत। आपण बघू शकतात की या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी मुख्य गेटचं जे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे। तसंच बंगल्यातील ज्या वरच्या मजल्यावरील 2 खोल्या आहेत त्या ठिकाणी सर्व सामान चोरट्यांनी अस्तव्यस्त केलेलं आहे। आपण ज्याला म्हणतो कपाट असतील, बेड असतील, या ठिकाणाहून चोरट्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला की त्यांना काही मिळतं आहे का, परंतु आता या घरात नेमकी काय चोरी झाली आहे, दागिने चोरीला गेलेत, रोकड चोरीला गेली, याबाबत अजून अद्याप अस्पष्टता असली तरी खडसेंनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी काही अल्पशा रोकड होती आणि काही छोटे मोठे दागिने होते। या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि तथा खडसेंची निकटवर्ती अशोक लाडवंजारी आहेत। आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत की नेमकं या ठिकाणी काय प्रकार घडला आहे। तर काय सांगाल, नेमकं आपल्याला कसं कळलं की या ठिकाणी चोरी झाली? ह्या ठिकाणी मला आमच्या चेतन म्हणून सांगाय त्यांचा फोन आला की भाऊच्या बंगल्यावरती चोरी झाली आहे आणि आपण आले तर आपल्या पोलीस स्टेशनला लवकर कळवून सांग, पुढील कारवाई करण्यात येईल। आम्ही ह्या ठिकाणी आल्यानंतर पोलीस प्रशासनाशी गणपुरे साहेब यांच्याशी मी फोनवर प्रत्यक्ष बोलून या ठिकाणी त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बोलवला। आम्ही प्रत्यक्ष माहिती घेतली असता, वरती चेक केली असता साहेबांचा बेडरूम, साहेबांचे जे कुक म्हणून सांग आमचे गोपाळराव भाऊ सरोदे त्यांच्या रूममधले सर्व सोन्याचे दागिने वगैरे असा सामान या ठिकाणी लंपास झालेलं आहे आणि पोलीस ती चौकशी करत आहेत। त्यांचे प्रत्येक बेडरूम जे आहे, रक्षाताईंचा बेडरूम आहे, नाताभाऊंचा बेडरूम आहे, त्या ठिकाणातून काही 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या रोख कॅश, काही आहे 35,000ची, काही गोपाळराव सरोदे यांच्या घरातलं सोनं आहे, असं जवळपास 7.5 ते 8 तोड्याचा या ठिकाणून चोरी झाल्याचा अंदाज आहे। पोलीस प्रशासन चौकशा करत आहे, पुढील निष्पन्न काय होईल ते बघू। दादा आपण काय सांगाल, म्हणजे नाथाभाऊंपर्यंत ही बातमी पोहोचवली, आपण नेमकं कसं झालं काय? भाऊंशी बोलणं झालेलं आहे आणि भाऊंनी तसं चॅनलला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे। आता नेमकं पोलीस घटनेसाठी आलेले, काय चाललंय नेमकं आतमध्ये? पोलीस नेमका सर्व तपास करत आहे, कुठे कुठे काय कुलूप वगैरे तोडण्यात आलेलं आहे किंवा CCTV वगैरे ते त्यांच्या नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे ते तपास करत आहेत। निश्चितच या ठिकाणी बंगल्यातून दागिने चोरीला गेली आहेत, रोकड चोरीला गेल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे। घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झालेला असून आता थोड्याच वेळात फॉरेन्सिकची टीम देखील येणार आहे। आपण बघू शकतात की बंगल्यामध्ये पोलिसांचा जो आहे तो तपास सुरू आहे। नेमकं ते पाहणी करतायत की चोरट्यांनी आतमध्ये कसा प्रवेश केला। तसेच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील CCTV कॅमेरे देखील तपासायला सुरुवात केलेली आहे। चोरटे नेमके स्थानिक होते, बाहेरचे होते, याबाबत पोलिसांनी तात्काळ आपली पथकं जी आहेत ती रवाना केलेली आहेत। आता नेमकं प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता आणि त्याच्यानंतर आता जळगाव शहरातील एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर झालेली धाडसी चोरी, यामुळे कुठेतरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आणि जर खडसे असतील किंवा राजकीय नेते असतील यांचेच घरं जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।